प्रेमाचे 2 प्रकार असतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजेच स्वार्थी प्रेम. दुसरा प्रकार म्हणजे आहे हृदयातील प्रेम. स्वार्थी प्रेमामध्ये माणूस निरर्थक वाहत जातो. त्याला समोरच्या व्यक्तीवर अगदीच ठाम विश्वास असतो, परंतु ते आपले आयुष्य उद्ध्वस्त करते. शारीरिक मानसिक बदल होतात. माणूस फक्त शब्दांवर जगत असतो. त्यात विश्वास, प्रेम, हृदय नसते. नैराश्य वाट्याला येते. एकतर्फी प्रेम जीव देते किंवा जीव घेते, परंतु असे आयुष्य न जगता त्यावर विस्मरण करणे हे काळाची गरज आहे. त्यासाठी झुरत बसणे म्हणजेच आयुष्यातील सोनेरी क्षण गमावून बसणे होय. आर्थिक, सामाजिक आणि नैतिकता संपन्न होय. समोरची व्यक्ती आपल्याला त्यात फसवू शकते. मानसिक गुलाम समजू लागते, ज्यात तुम्हाला व तुमच्या विचारांना किंमत नसते. यात तो आपले मानसिक संतुलन हरवतो. आयुष्य देशोधडीला लावतो. यासाठी अशा गोष्टींपासून लांब राहणेच योग्य आहे. जीवन समृद्ध बनवा, उत्कृष्ट करा. स्वतः विकसित होण्यासाठी तरुणांनी अशा फसव्या प्रेमापासून दूर राहावे. मग प्रेम करावे तरी कोणावर, हो की नाही, उपस्थित राहतो की नाही हा प्रश्न. तर प्रेम व्यक्तीच्या विचारांवर, उच्च शिक्षणावर, गुणावर, कष्टावर, विश्वासावर आणि बुद्धीवर करावे. त्यातून योग्य मार्ग निघू शकतो. हळूहळू प्रेम वाढू लागते. विकास दोघांचाही होऊ लागतो. प्रेम करताना त्याची व तुमची वैचारिक पातळी तपासा, नाहीतर आयुष्यात घाईचा निर्णय म्हणजेच डोकेदुखी ठरू शकते. हृदयातील प्रेम तुमचे प्रामाणिकपणा, सुखदुःख जाणते, आयुष्यभर साथ देते, गरिबीत आधार, सहारा असते. प्रेम ही कृत्रिम अवस्था नसून ती नैसर्गिक गोष्ट आहे. म्हणूनच कृत्रिम प्रेमात न पडता खऱ्या प्रेमात, नैसर्गिक प्रेमात पडणे योग्य आहे. कृत्रिम प्रेमात कधीच पश्चाताप करू नये. आनंदी जीवन जगावे, स्वास्थ्य टिकवावे, कारण सिर सलामत तो पगडी पगडी हजार. तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.